राधिका, खरं तर आहे ना, ह्या ट्रीटमेंट सध्या लोकलाइज पण झालेल्या आहेत. आता डर्मॅट लेवलवरती, आम्ही कॉस्मेटिक लेवलवरती थोडं प्रोफेशनल लोकांकडनं ह्या ट्रीटमेंट करून घ्या. चेहरा हा खेळ नाही आहे. बरेच साऱ्या गोष्टी आपल्याला प्रायमरी लिजन वाटतात, पण ते स्किन डिसीजेस असतात बरं का. त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. म्हणजे छोटीशी गोष्ट पैसे वाचवण्यासाठी आपण चेहरा तो डॅमेज करू शकतोय. त्यामुळे प्रोफाईल चेक करा, वर्क एक्सपिरियन्स चेक करा, त्यांचं नॉलेज चेक करा आणि मग ह्या ट्रीटमेंट तुम्ही करू शकता. हां, तर मला सगळ्यांना तेच सांगायचं आहे, इझी प्रोसेस आहे. 2 तासाची प्रोसेस आहे. कायमचे जाणार आहे. ह्याच्यात तुम्हाला 3-4 वेळा यायचं नाही. एका सिटिंगमध्ये ते होऊन जाणार आहे. किती आहेत? गळ्यावरती आहेत, अंडरआर्म्सवरती, चेहऱ्यावरती, डोळ्यावरती, असं कुठल्या पण जागी खरं तर हे येतात. बऱ्यापैकी सगळं रिमूवेबल आहेत बरं का. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा फोटो मला व्हॉट्सअप करायचा, तर मी फोटोवरनं कन्सल्ट करू शकेल. डोळ्याच्या आजूबाजूला आणि जवळपास पण बरेच जणांचं मी खूप असतात असं पाहिलेलं आहे. ॲक्च्युली ना, त्याचे कंडिशन्स वेगवेगळे आहेत. काही मिलिया असतो, कधी बऱ्याच स्किन टॅग्स असतात जे लटकते आहेत, ब्राऊन कलरचे किंवा स्किन कलरचे असतात ते स्किन टॅगचे प्रकार असतात. व्हाईट कलरचे असतात ते सीबम असतात, त्याला सिबोरिक बंप आलेला असतो. हां, ते वरनं तुम्ही किती पण चोळा ते निघणार नाही, पण त्याला ह्याच सेम ट्रीटमेंटने आपण ते रिमूव्ह करतो. ओके. दुसरं म्हणजे बऱ्याचदा ना स्किन डिसीजेस पण असतात बरं का, कारण का ते ओळखता आलं पाहिजे. हेच तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण का सिरेंजोमा म्हणा किंवा डोळ्याच्या आजूबाजूला बऱ्याच साऱ्या ठिकाणी असे छोटे छोटे बंप आलेले असतात, पण तो स्किन डिसीजचा एक प्रकार आहे. आणि हा ट्रीटमेंट कोणाकोणासाठी सुटेबल आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आता हे स्किन टॅग्स, हे प्रायमरी लिजन बऱ्याच सगळे लोक करू शकतात. हां, पण सगळ्यात महत्त्वाचं हेवी डायबिटीस आहे, किलोइडची टेंडन्सी असते, हां, किंवा हाय BP आहे आणि त्याच्या गोळ्या चालू आहेत, असे 3-4 कंडिशन सोडले, आणि स्किन फेशियल पॅरालिसिस आहे किंवा स्किन एकदम हायपरसेन्सिटिव्ह आहे, चेहऱ्यावरती काही ऑपरेशन रिसेंट झालेलं आहे किंवा डोळ्याच्या आजूबाजूचं रिसेंट ऑपरेशन, कारण का आता सरस लेझर किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन करतात ना, तर ह्या काही कॉन्ट्राइंडिकेशन चेक कराव्या लागतात. त्या पद्धतीने आपल्याला कन्सल्ट करावं लागतं. ओके. सगळ्यात महत्त्वाचं नाही, ह्याला कोणी थांबवू नाही शकत. हां, ह्याला असून काही मेडिसिन्स नाही की इंटरनल येणार नाही. आता पण हे 30-40 होते ते सगळे काढले. हां, ते 30-40 कायमचे गेले, पण एखाद दुसरा 1 वर्षांनी 2 वर्षांनी कुठेतरी येऊ शकतो. पण तेवढ्यासाठी हे 40-50 का आपण ठेवायचे? येते लक्षात? ते येतील तेव्हा येतील, ते आपण बघू शकतो, पण 100% रिमूव्हेबल आहे. आता मी असं म्हणेल की एक दाताची आपण किट काढली, दुसरं किडणार नाही कशावरनं, काय तर ते आपल्या हातात पण आहे ना. आता हे छान नाही दिसत ना, तर येस, 18+ स्किन आहे आणि 60-70 पर्यंतचे सगळे क्लायंट ज्यांना छान दिसायचं आणि ज्यांना हे कायमचं घालायचं ते सगळे क्लायंट हे ट्रीटमेंट करू शकतात. काही प्रॉब्लेम नाही आहे.